नमस्कार मंडळी. अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. ओम नमः शिवाय. ओम पितृभ्यं नमः. मित्रांनो, चला कथा सुरू करूया. प्राचीन काळी जेव्हा भारतवर्षात धर्माची आणि श्रद्धेची पाळेमुळे घट्ट रोवलेली होती, तेव्हा गोदावरीच्या तीरावर वसलेल्या एका छोट्याशा गावात सदाशिव आणि सगुणा नावाचे एक अत्यंत सात्विक दाम्पत्य वास्तव्यास होते. सदाशिव हा नावाप्रमाणेच भोळा आणि कष्टाळू शेतकरी होता, ज्याचे आयुष्य केवळ आपल्या शेतातील माती आणि घरातल्या देव्हाऱ्यातील महादेव यांच्या भोवती फिरत असे. तर सगुणा ही साक्षात गृहलक्ष्मीचे स्वरूप होती, जिच्या मनात पतिसेवा आणि ईश्वराची भक्ती याशिवाय दुसरा कोणताही विचार नसे. त्यांच्या संसाराची वेल अगदी आनंदाने बहरलेली होती आणि त्यांच्या घरात जरी सोन्या नाण्यांचा ढिगारा नव्हता, तरी समाधानाची मोठी शिदोरी त्यांच्याकडे होती. सगुणा रोज पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून सडा संमार्जन करायची, गायीची सेवा करायची आणि आपल्या सासूबाईंच्या म्हणजे सुमती आजींच्या मार्गदर्शनाखाली घरातील सर्व विधी पार पाडायची. सुमती आजींना जुन्या काळातील अनेक कथा आणि व्रतांची माहिती होती, ज्यामुळे घरामध्ये नेहमीच एक पवित्र वातावरण राहत असे. सदाशिव सकाळी शेतात जाताना आपल्या कपाळावर भस्म लावून आणि महादेवाचे नाव घेऊन बाहेर पडत असे आणि दिवसभर राबून संध्याकाळी जेव्हा तो घरी परतायचा, तेव्हा सगुणाने केलेली गरम भाकरी आणि चटणी त्याला अमृतासारखी वाटायची. पण म्हणतात ना की सुखाच्या दिवसांना कुणाची तरी वाईट नजर लागते, तसाच काहीसा प्रकार या सुखी कुटुंबाच्या बाबतीत घडला. त्या वर्षी पावसाने जणू पाठच फिरवली होती. आभाळात ढग यायचे पण न बरसताच निघून जायचे आणि पाहता पाहता सदाशिवच्या शेतातील हिरवीगार पिकी करपून जाऊ लागली. जमिनीला भेगा पडू लागल्या आणि गावातील विहिरींचे पाणी तळाला गेले. सदाशिवने खूप प्रयत्न केले, रात्रंदिवस शेतात घाम गाळला, पण निसर्गाच्या कोपापुढे त्याचे काहीच चालले नाही. घरामध्ये साठवलेले धान्य हळूहळू संपू लागले आणि गरिबीने त्यांच्या उंबरठ्यावर दस्तक दिली. याच चिंतेत असताना सदाशिवची प्रकृती अचानक खालावली. एके दिवशी शेतात काम करत असताना त्याला भीषण चक्कर आले आणि तो तसाच तापत असलेल्या जमिनीवर कोसळला. गावातील काही लोकांनी त्याला उचलून घरी आणले, तेव्हा त्याचे शरीर आगीसारखे तापलेले होते आणि डोळे खोल गेले होते. सगुणाने जेव्हा आपल्या पतीला अशा अवस्थेत पाहिले, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने वैद्यांना बोलावले, अनेक जडीबुटींचे लेप लावले, पण सदाशिवचा ताप काही उतरण्याचे नाव घेत नव्हता. सदाशिव, जो घराचा मुख्य कणा होता, तोच आता अंथरुणाला खिळून होता. तो सतत ग्लानीत असायचा आणि कधीकधी तर त्याला ओळखणेही कठीण व्हायचे. सुमती आजींच्या डोळ्यांतही आता काळजी दाटून आली होती, कारण घरात औषधोपचारासाठी पैसे नव्हते आणि पोटाची खळगी भरण्यासाठी धान्यही उरले नव्हते. सगुणाने आपल्या दागिन्यांचा त्याग करून सदाशिववर उपचार करण्याचा प्रयत्न केला, पण नशिबाची साथ मिळेनाशी झाली होती. गावातील सावकाराचे कर्ज डोक्यावर वाढत होते आणि तो घराबाहेर येऊन धमक्या देऊ लागला होता. सगुणा रात्री रात्री जागी राहून सदाशिवचे पाय चेपत असे आणि महादेवाच्या पिंडीसमोर बसून अश्रू ढाळत असे. तिला समजत नव्हते की ज्यांनी कधी कोणाचे वाईट केले नाही, त्यांच्यावर ही अशी वेळ का आली. सदाशिवची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती आणि सगुणाची उमेद आता हळूहळू कमी होत चालली होती. तरीही तिच्या मनातील श्रद्धा मात्र अजूनही जिवंत होती. तिने ठरवले की ती आपल्या पतीला वाचवण्यासाठी आणि या संकटातून बाहेर पडण्यासाठी कोणत्याही टोकाला जाईल. पण आता केवळ मानवी प्रयत्न पुरेसे नव्हते, तर तिला गरज होती ती एका दैवी चमत्काराची आणि अशा मार्गाची जो तिला या अंधारातून प्रकाशाकडे नेईल. संकटाचे हे काळे ढग इतके दाट होते की सगुणाला जगणेही कठीण झाले होते. पण या भीषण परिस्थितीतच तिच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळणार होते, ज्याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. सदाशिवची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती आणि घराची अवस्था तर अत्यंत केविलवाणी झाली होती. जणू काही सुखाच्या सावलीने या घराचा निरोपच घेतला होता. सदाशिव, जो कधी काळी वाघासारखा शेतात राबायचा, तो आता हाडांचा सापळा होऊन अंथरुणाला खेळला होता. त्याच्या अंगातील त्राण पूर्णपणे निघून गेले होते आणि त्याचा तो तेजस्वी चेहरा आता फिका पडला होता.
सगुणाने आपल्याजवळ असलेले थोडेफार दागिने जे तिच्या लग्नात वडिलांनी दिले होते ते सुद्धा सदाशिवच्या औषधोपचारासाठी सावकाराकडे गहाण ठेवले होते. पण नशिबाचा फेरा असा होता की कोणत्याच औषधाचा गुण सदाशिववर येत नव्हता. वैद्यांनी तर आता हात टेकले होते आणि ते म्हणू लागले होते की आता केवळ ईश्वराचीच कृपा त्याला वाचवू शकेल, कारण मानवी उपचार कमी पडत आहेत. घरामध्ये अन्नाचा एक कणही उरला नव्हता आणि त्यातच सावकाराच्या धमक्या वाढत चालल्या होत्या. तो रोज घराबाहेर येऊन अवाच्या सवा व्याजाची मागणी करत असे आणि पैसे न मिळाल्यास घर आणि जमीन जप्त करण्याची भीती दाखवत असे. सगुणा दिवसभर गावात आणि आजूबाजूच्या शेतात कामाच्या शोधात भटकत असे, पण दुष्काळामुळे सर्वत्र हाहाकार उडालेला असल्याने कोणाकडेही काम देण्यासारखी परिस्थिती नव्हती. रात्री जेव्हा ती घरी परतायची तेव्हा सदाशिवला त्या अवस्थेत पाहून तिचे काळीज तिळतिळ तुटत असे. ती त्याच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवत रात्रभर जागी राहायची आणि मनातल्या मनात महादेवाला आळवत असे की हे देवा, माझ्या पतीचा जीव वाचव, मला दुसरे काही नको. सुमती आजीसुद्धा आता खूप थकल्या होत्या. त्या आपल्या मुलाची ही अवस्था पाहून देवाजवळ डोके फोडून प्रार्थना करत असत, पण जणू काही देवही त्यांच्या परीक्षेचा अंत पाहत होता. गावातील काही स्त्रिया सगुणाला सांत्वन देण्यासाठी यायच्या, पण त्यांच्या डोळ्यांतही आता सदाशिवबद्दलची आशा मावळलेली दिसत होती. काही जणी तर कुजबुजत असत की आता सदाशिवचे काही खरे नाही. हे ऐकून सगुणा अधिकच व्याकुळ व्हायची. तिला वाटायचे की तिचा संसार उद्ध्वस्त होतोय की काय, पण तिच्या मनात कुठेतरी एक छोटीशी ज्योत अजूनही तेवत होती की काहीतरी चमत्कार नक्कीच घडेल. एके दिवशी सदाशिवला इतका जोरात ताप भरला की तो चक्क बरळू लागला. त्याला कुणाचेही भान उरले नव्हते आणि सगुणा तर पूर्णपणे खचून गेली होती. तिने त्या रात्री ठरवले की आता काहीही झाले तरी ती गप्प बसणार नाही आणि आपल्या पतीला या मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी देवाकडे हट्ट धरेल. गरिबीने गांजलेले शरीर आणि विवंचनेने ग्रासलेले मन असूनही सगुणाने आपली हिंमत हारली नव्हती. पण तिला मार्ग सापडत नव्हता की नेमके काय करावे, कोणत्या देवतेला प्रसन्न करावे की ज्यामुळे तिच्या आयुष्यातील हा काळोख दूर होईल. एका काळोख्या रात्री सदाशिव तापाने खूपच फणफणला होता आणि सगुणा त्याच्या उशाशी बसून पदराने त्याचे डोळे पुसत ढसाढसा रडत होती. तिचा तो आकांत पाहून सुमती आजींच्याही डोळ्यांतून पाणी वाहू लागले, पण त्यांनी स्वतःला सावरले आणि त्या हळूच सगुणाच्या जवळ जाऊन बसल्या. आजींनी सगुणाच्या डोक्यावर माईने हात ठेवला आणि म्हणाल्या की सगुणे, रडून काही होणार नाही ग पोरी. आता आपल्याला मानवी प्रयत्नांच्या पलीकडे जाऊन काहीतरी अघटित करावे लागेल. माझ्या माहेरी असताना माझ्या थोरल्या सासूबाईंनी मला एका अत्यंत सामर्थ्यवान व्रताबद्दल सांगितले होते, जे अशक्य गोष्टीलाही शक्य करते. आजींच्या बोलण्याने सगुणाने आपले रडणे थांबवले आणि ती आशेने त्यांच्याकडे पाहू लागली. तेव्हा आजी सांगू लागल्या की येत्या काही दिवसांतच सोमवती अमावस्येचा एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग जुळून येत आहे. सोमवारी येणारी अमावस्या ही साधीसुधी तिथी नसून ती साक्षात महादेवाचा आशीर्वाद मिळवण्याची मोठी संधी असते. या दिवशी जर एखादी सुवासिनी स्त्री मनोभावे व्रत करते आणि विधी पूर्ण करते तर तिच्या पतीचे प्राण प्रत्यक्ष यमराजाच्या दारातूनही परत येऊ शकतात. आजींनी पुढे सांगितले की या सोमवती अमावस्येला जर पवित्र नदीत स्नान करून पितरांचे स्मरण केले आणि अश्वत्थ वृक्षाची पूजा केली तर केवळ पतीला दीर्घायुष्य लाभत नाही, तर घराण्यावरचा पितृदोष आणि दारिद्र्यसुद्धा कायमचे नष्ट होते. कारण हा दिवस महादेव आणि भगवान विष्णू यांच्या मिलनाचा काळ असतो. सगुणाला हे ऐकून जणू काही आशेचा एक किरण दिसला. तिच्या डोळ्यांतील अश्रू सुकून तिथे एक वेगळीच जिद्द चमकू लागली. तिने आजींचा हात हातात घेतला आणि विचारले की आजी, मला हे व्रत करायचे आहे. मग त्यासाठी कितीही कष्ट पडले तरी चालतील, पण मला माझा सदाशिव सुखरूप हवा आहे आणि आपल्या घराची ही दशा मला सुधारायची आहे. सुमती आजींनी तिला धीर दिला आणि म्हणाल्या की हे व्रत दिसायला सोपे असले तरी त्याचे नियम अत्यंत कडक आहेत. तुला पूर्ण दिवस निर्जळी उपवास करावा लागेल आणि मनामध्ये कोणताही वाईट विचार न आणता केवळ भक्तीमध्ये तल्लीन राहावे लागेल. पण तू तर मुळातच भक्तीची मूर्ती आहेस, त्यामुळे तुला हे नक्कीच जमेल असा माझा विश्वास आहे. सगुणाने त्याच क्षणी मनात निश्चय केला की ती सोमवती अमावस्येचे हे महाव्रत पूर्ण करणारच. पण हे व्रत नेमके कसे करायचे, त्याचे शास्त्रोक्त विधी काय आहेत आणि कोणते मंत्र म्हणायचे हे जाणून घेण्यासाठी तिला कुणातरी सिद्ध पुरुषाचे मार्गदर्शन हवे होते. कारण अशा व्रतामध्ये थोडीही चूक होऊन चालणार नव्हती.
आजींच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली आणि त्यांनी सगुणाला सांगितले की आपल्या गावाच्या वेशीबाहेर एका घनदाट अमराईत जुना मठ आहे. तिथे समर्थ बाबा नावाचे एक महान तपस्वी राहतात, जे अत्यंत ज्ञानी आहेत आणि त्यांच्या शब्दाला साक्षात ईश्वराचा आशीर्वाद असतो. त्यांच्याकडे गेल्याशिवाय तुला या व्रताचे पूर्ण रहस्य आणि विधी उमजणार नाहीत. आजींनी हेही सुचवले की याच कार्यात तुला गावातील अनुभवी त्र्यंबक बाबा यांचेही मार्गदर्शन घ्यावे लागेल, कारण ते पूर्वजांच्या परंपरेचे जाणकार आहेत आणि ते तुला पितृदोषाच्या निवारणाबद्दल अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतील, ज्यामुळे सदाशिवच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतील. सगुणाने मनोमन त्या दोन्ही महापुरुषांचे स्मरण केले आणि ठरवले की उद्याचा सूर्य उगवताच ती समर्थ बाबांच्या चरणी जाऊन लीन होईल आणि या संकटातून सुटण्याचा मार्ग विचारेल, कारण आता तिच्यासाठी हाच शेवटचा आधार होता आणि आपल्या पतीचे आयुष्य परत मिळवण्यासाठी ती कोणत्याही दिव्य परीक्षेतून जायला तयार होती. त्या रात्री सगुणाला झोप लागली नाही. तिच्या डोळ्यांसमोर फक्त सोमवती अमावस्येचा तो पवित्र दिवस आणि पतीच्या आयुष्याची कामना हेच विचार होते. तिने महादेवाच्या पिंडीसमोर एक दिवा लावला आणि मनोभावे प्रार्थना केली की हे भोळ्या शंकरा, मला हे व्रत पूर्ण करण्याची शक्ती दे आणि माझ्या संसाराचे रक्षण कर. दुसऱ्या दिवशी पहाटेचा शुक्रतारा नभांगणात चमकत असतानाच सगुणा उठली. तिने सदाशिवच्या कपाळावर मायेने हात फिरवला आणि सुमती आजींचा आशीर्वाद घेऊन ती गावाबाहेरच्या त्या शांत आणि पवित्र आमराईच्या दिशेने चालू लागली. सकाळच्या गारव्यात पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता आणि सगुणाच्या मनात फक्त आपल्या पतीच्या प्राणांची चिंता आणि समर्थ बाबांच्या भेटीची ओढ होती. चालता चालता ती त्या जुन्या मठापाशी पोहोचली, जिथे सभोवताली तुळशीची झाडे आणि फुलांचा सुवास दरवळत होता. तिथे एका वटवृक्षाखाली शांत मुद्रेत समर्थ बाबा बसलेले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज पाहून सगुणाला साक्षात ईश्वराचे दर्शन झाल्यासारखे वाटले. तिने अत्यंत नम्रपणे त्यांच्या चरणी लोटांगण घातले आणि डोळ्यात अश्रू आणून आपल्या संसारावर आलेल्या संकटाची सर्व हकीकत सांगितली. तिची ती व्याकुळता आणि निष्पाप श्रद्धा पाहून समर्थ बाबांच्या मनात दयेचा ओलावा दाटून आला. बाबांनी संथ आवाजात तिला सांगितले की बाळे, घाबरू नकोस, तुझी भक्तीच तुला या संकटातून बाहेर काढेल. सोमवती अमावस्या हा असा दिवस आहे जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एका विशिष्ट लयीत येतात आणि या दिवशी केलेले दान व पुण्य शतपटीने फळ देते. त्यांनी सगुणाला व्रताचे शास्त्रोक्त नियम समजावून सांगताना म्हटले की या दिवशी तुला सूर्योदयापूर्वी उठून गंगा किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करावे लागेल. त्यानंतर पूर्ण दिवस मौन पाळून निर्जळी उपवास करावा लागेल आणि मुख्य म्हणजे अश्वत्थ वृक्षाची म्हणजेच पिंपळाची 108 वेळा प्रदक्षिणा घालावी लागेल. समर्थ बाबांनी तिला बजावून सांगितले की या प्रदक्षिणा केवळ शारीरिक नसून त्या तुझ्या मनोबलाची परीक्षा आहेत. प्रत्येक प्रदक्षिणेवेळी तुला ओम नमः शिवाय किंवा नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा लागेल आणि मनात सदाशिवच्या आरोग्याची कामना धरावी लागेल. बाबांनी तिला हे देखील सांगितले की व्रताच्या दिवशी कोणाचीही निंदा करू नकोस, कोणावरही क्रोध करू नकोस आणि जमेल तितके गरजूंना दान धर्म कर, कारण सोमवती अमावस्येला दिलेले एक मुठभर धान्यही अक्षय पुण्य देते. सगुणाने अत्यंत लक्षपूर्वक सर्व नियम ऐकून घेतले आणि बाबांना विचारले की महाराज, हे व्रत केल्याने माझे पती खरोखर बरे होतील ना? त्यावर समर्थ बाबांनी स्मितहास्य करत सांगितले की श्रद्धा जिथे असते तिथे प्रत्यक्ष भगवंतालाही यावे लागते. तुझे पावित्र्य आणि तुझा त्याग निष्फळ जाणार नाही, फक्त डगमगू नकोस. बाबांचे ते आश्वासन ऐकून सगुणाच्या मनातील भीती नष्ट झाली आणि तिला जणू नवीन बळ मिळाले. तिने पुन्हा एकदा बाबांच्या चरणांना स्पर्श केला आणि मठाबाहेर पडली तेव्हा तिचे पाऊल विश्वासाने पडत होते. आता तिला पुढच्या तयारीसाठी त्र्यंबक बाबांकडे जायचे होते, कारण समर्थ बाबांनी सुचवल्यानुसार पितरांच्या तृप्तीशिवाय हे व्रत पूर्णत्वास जाणार नव्हते. त्यामुळे सगुणा आता अधिक उत्साहाने मार्गक्रमण करू लागली. वाटेत तिला अनेक गावकरी भेटले. कुणी तिच्याकडे कुत्सितपणे पाहत होते तर कुणी तिची दया येत असल्यासारखे पाहत होते. पण सगुणाचे लक्ष मात्र केवळ आपल्या ध्येयावर होते. तिने मनोमन ठरवले की कितीही कठीण प्रसंग आले तरी ती या नियमांचे तंतोतंत पालन करेल आणि आपल्या सदाशिवला पुन्हा एकदा पूर्वीसारखे हसताना खेळताना बघेल. समर्थ बाबांनी दिलेल्या मंत्राचा ती मनातल्या मनात जप करू लागली आणि तिला जाणवले की तिच्या सभोवतालचे वातावरण सुद्धा आता सकारात्मक होऊ लागले आहे. समर्थ बाबांचा आशीर्वाद घेऊन सगुणा आता गावाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या एका जुन्या कौलारू घरापाशी पोहोचली, जिथे त्र्यंबक बाबा वास्तव्यास होते.
त्र्यंबक बाबा हे गावातील सर्वात अनुभवी आणि वृद्ध व्यक्ती होते, ज्यांना पूर्वजांच्या परंपरा, वंशावळी आणि पितृदोषाच्या निवारणाचे सखोल ज्ञान होते. लोक मानत असत की त्यांच्या शब्दात एक वेगळीच धार आणि सत्याची शक्ती आहे. सगुणाने जड अंतःकरणाने त्यांच्या अंगणात पाऊल ठेवले आणि बाबांना पाहताच तिने नम्रतेने त्यांना वंदन केले. त्र्यंबक बाबांनी आपल्या चष्म्यामागून सगुणाकडे पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावरील चिंता पाहून त्यांनी ओळखले की ही माऊली कोणत्या तरी मोठ्या संकटात सापडली आहे. सगुणाने त्यांना सदाशिवच्या प्रकृतीबद्दल आणि समर्थ बाबांनी दिलेल्या सल्ल्याबद्दल सांगितले. तेव्हा त्र्यंबक बाबा गंभीर झाले आणि त्यांनी तिला जवळ बोलावून सांगितले की बाळे, भक्ती आणि पूजा तर तू करशीलच, पण हे लक्षात ठेव की ज्या झाडाची मुळे सुकलेली असतात त्या झाडाला कितीही पाणी घातले तरी ते बहरत नाही. तसेच आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद असल्याशिवाय संसाराची वेल फळत नाही. तुझे पती सदाशिव आज ज्या मृत्यूशय्येवर आहेत त्यामागे केवळ शारीरिक व्याधी नाही, तर कदाचित तुमच्या पितरांचा काही असंतोषही असू शकतो. कारण सोमवती अमावस्या हा असा दिवस आहे जेव्हा पितृलोक आणि पृथ्वीलोक यांच्यातील अंतर कमी होते. या दिवशी जर तू नदीच्या पवित्र पात्रात उभी राहून दक्षिण दिशेकडे तोंड करून आणि हातात काळे तीळ व कुश घेऊन आपल्या पूर्वजांचे मनोभावे तर्पण केलेस तर त्यांचे आत्मे तृप्त होतील आणि त्यांच्या आशीर्वादाने सदाशिवच्या प्राणांवर आलेले काळे सावट दूर होईल. पितरांना दिलेले पाणी हे साधे पाणी नसून ते त्यांच्या तहानलेल्या आत्म्यासाठी अमृतासारखे असते आणि जेव्हा ते आनंदी होतात तेव्हा ते आपल्या वंशजांना दीर्घायुष्य आणि आरोग्याचे वरदान देतात. त्र्यंबक बाबांनी सगुणाला तर्पणाचे बारकावे समजावून सांगितले आणि तिला बजावले की हे करत असताना मनात कोणताही संशय न ठेवता पूर्ण शरणागतीने आपल्या वाडवडिलांचे स्मरण कर. सगुणाला आता समर्थ बाबांनी सांगितलेली महादेवाची भक्ती आणि त्र्यंबक बाबांनी सांगितलेले पितृकार्य या दोन्ही गोष्टींचे महत्त्व उमजले होते. तिला जाणवले की तिच्या संसाराचे रक्षण करण्यासाठी तिला आता अध्यात्म आणि परंपरा या दोन्ही मार्गांनी जावे लागणार आहे. बाबांनी तिला काही जुने मंत्र आणि विधींची माहिती दिली, ज्यामुळे तिचे मन अधिक शांत झाले आणि तिला एक नवी दिशा मिळाली. सगुणा तिथून निघाली तेव्हा तिच्या मनात विचारांचे काहूर माजले होते, पण तरीही तिच्या पावलांत एक जिद्द होती. कारण तिला माहीत होते की आता सोमवती अमावस्येचा तो दुर्मिळ योग केवळ काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि तिला त्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून द्यायचे आहे. घरी परतल्यावर तिने सुमती आजींना सर्व काही सांगितले. तेव्हा आजींच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले, कारण त्यांना खात्री पटली की आता सगुणा या संकटातून मार्ग काढणारच. सगुणाने त्या रात्री सदाशिवच्या शेजारी बसून त्याचे हात आपल्या हातात घेतले आणि मनोमन शपथ घेतली की ती आपल्या प्राणांची बाजी लावून हे व्रत पूर्ण करेल. मग त्यासाठी तिला कितीही कठीण परीक्षा द्यावी लागली तरी चालेल. तिच्या मनात आता समर्थ बाबा आणि त्र्यंबक बाबा या दोन्ही गुरूंबद्दल कृतज्ञता होती आणि सोमवती अमावस्येचा त्या दिव्य दिवसाची ती आतुरतेने वाट पाहू लागली, ज्या दिवशी तिच्या सदाशिवचे नशीब पालटणार होते. सोमवती अमावस्येचा तो पवित्र दिवस आता अगदी जवळ आला होता आणि सगुणाची लगबग शब्दांत वर्णन करण्यापलीकडे होती. घरात अन्नाचा दाणा नव्हता आणि पदरात दाम नव्हता, तरीही सगुणाने हार मानली नाही. तिने दिवसभर शेजारच्या शेतात राबून आणि लोकांची धुणीभांडी करून काही पैसे जमवले, जेणेकरून ती प्रदक्षिणेसाठी लागणारे 108 वस्तूंचे साहित्य आणि पूजेचे इतर सामान खरेदी करू शकेल. तिला अश्वत्थ वृक्षाची 108 वेळा प्रदक्षिणा घालायची होती आणि समर्थ बाबांच्या सूचनेनुसार प्रत्येक प्रदक्षिणेला एक वस्तू अर्पण करायची होती. त्यासाठी तिने अत्यंत श्रद्धेने सुपाऱ्या, फुले आणि काही धान्य जमा केले होते. मात्र गावात सगुणाच्या या वागण्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. विहिरीवर पाणी भरणाऱ्या बायका आणि पारावर बसलेले लोक कुत्सितपणे म्हणू लागले की पहा, हिचा नवरा तिकडे मृत्यूशी झुंज देतोय आणि ही इथे उपवास आणि प्रदक्षिणांचे वेड घेऊन बसलीये. वैद्यांच्या औषधाने जो माणूस वाचला नाही तो या व्रताने कसा काय वाचणार? काहींनी तर सगुणाच्या तोंडावरच तोमणे मारले की ती आपल्या पतीच्या निधनाची वाट पाहत आहे का काय. पण सगुणाने कोणाच्याही निंदेला उत्तर दिले नाही. तिच्या कानात फक्त समर्थ बाबांचे शब्द आणि त्र्यंबक बाबांनी सांगितलेले पितरांचे महत्त्व घुमत होते. तिची श्रद्धा एखाद्या डोंगरासारखी अढळ होती आणि टीकाकारांच्या शब्दांमुळे ती ढळण्याऐवजी अधिकच प्रबळ झाली होती. तिने रात्री उशिरापर्यंत जागून वाती वळल्या
महादेवासाठी लागणारी भस्माची तयारी केली आणि त्र्यंबक बाबांनी सांगितलेले काळे तीळ एका वस्त्रामध्ये बांधून ठेवले. सुमती आजी तिला अधूनमधून धीर देत होत्या. बाळे, ही तुझी अग्निपरीक्षा आहे. लोकांच्या बोलण्याने मन विचलित होऊ देऊ नकोस, कारण संकटाच्या वेळी मदतीला कोणी येत नाही, पण निंदा करायला सारा गाव गोळा होतो. सगुणाने सदाशिवच्या कपाळाला विभूती लावली आणि त्याच्या कानात हळूच सांगितले की तुम्ही अजिबात घाबरू नका. उद्याचा दिवस आपल्या आयुष्यातील सर्व दुःख धुवून टाकेल. तिच्या शरीरात थकवा होता, डोळ्यात झोप होती, पण मनात मात्र एकच ध्यास होता की उद्याचा सूर्य उगवण्यापूर्वी तिला नदीकाठी पोहोचायचे आहे. रात्रीच्या त्या शांत प्रहरी सगुणाने आपले सर्व पूजेचे साहित्य एका टोपलीत व्यवस्थित लावून ठेवले आणि महादेवाच्या पिंडीसमोर नतमस्तक होऊन प्रार्थना केली की तिला हे व्रत पूर्ण करण्याची शक्ती मिळावी. गावातील लोकांचा अविश्वास तिच्यासाठी एक आव्हान होते, पण तिने ते आव्हान स्वीकारले होते, कारण तिला माहीत होते की भक्तीची शक्ती ही जगातील सर्व तर्काच्या पलीकडे असते. अमावस्येची ती पूर्वरात्र अत्यंत भयावह वाटत असली तरी सगुणाच्या मनात मात्र भविष्यातील सुखाचा आणि आरोग्याचा प्रकाश तेवत होता. तिने आपली जुनी पण स्वच्छ साडी नीट करून ठेवली आणि एका नवीन उमेदीने उद्याच्या पहाटेची वाट पाहू लागली. अखेर तो बहुप्रतीक्षित सोमवती अमावस्येचा पवित्र दिवस उजाडला आणि पहाटेच्या त्या घनघोर अंधारात जेव्हा संपूर्ण गाव गाढ झोपेत होते तेव्हा सगुणाने आपले अंथरुण सोडले. आकाश अजूनही ताऱ्यांनी भरलेले होते आणि थंड बोचरा वारा सुटला होता, पण सगुणाच्या मनात भक्तीची ऊब आणि पतीच्या प्राणांची काळजी धगधगत होती. तिने अत्यंत सावधपणे आपली टोपली उचलली, देवाच्या पाया पडून आणि सदाशिवच्या मुखाकडे शेवटचे आशेने पाहून ती घराबाहेर पडली. नदीचा घाट गावापासून बराच लांब होता आणि तिथपर्यंत जाण्यासाठी एक ओढा आणि निर्जन रानातून जाणारी पायवाट ओलांडावी लागणार होती. हातात एक लहानशी पण मिणमिणती कंदील घेऊन सगुणा चालू लागली. पावलागणिक तिच्या मनात भीतीची पाल चुकचुकत होती, कारण रात्र वैऱ्याची होती आणि जंगली श्वापदांची भीतीही होती. पण समर्थ बाबांनी दिलेला ओम नमः शिवाय हा मंत्र तिच्या जिभेवर होता, जो तिला सतत धीर देत होता. वाटेत तिला एका ठिकाणी मोठा अडथळा आला. रात्रीच्या वादळामुळे एक जुने झाड पायवाटावर कोसळले होते आणि तिथून मार्ग काढणे अशक्य वाटत होते. पण सगुणा डगमगली नाही. तिने आपल्या साडीचा काठ खोचला आणि काट्याकुट्यांतून मार्ग काढत आपले रक्तबंबार झालेले पाय न बघता ती पुढे सरकत राहिली. तिला जाणवत होते की जणू काही अदृश्य शक्ती तिला अडवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तिच्या पतिव्रतेच्या तेजापुढे त्या शक्ती फिक्या पडत होता. अंधारातून चालताना तिला कधी विचित्र आवाज ऐकू येत, तर कधी वाऱ्याच्या झुळुकीत कुणीतरी पाठलाग करत असल्याचा भास होत असे. तरीही तिने मागे वळून पाहिले नाही, कारण तिला माहीत होते की एकदा मागे पाहिले तर तिचे मन विचलित होईल. चालता चालता तिच्या पायात काटे रुतले, थंडीने अंग शहारले, पण नदीच्या संथ वाहणाऱ्या पाण्याचा आवाज कानी पडताच तिच्या जीवात जीव आला. शेवटी ती त्या पवित्र घाटावर पोहोचली, जिथे पाण्याचे अथांग पात्र आणि घाटावरील मंदिरातला नंदादीप तिला साथ घालत होता. घाटावर अजून कोणीही पोहोचले नव्हते. फक्त सगुणा आणि तिच्यासमोर पसरलेली ती शांत गोदावरी होती, जिच्या कुशीत तिला आज आपल्या सर्व दुःखांचे विसर्जन करायचे होते. तिने काठावर आपली टोपली ठेवली आणि त्या गारठलेल्या पाण्यात पहिले पाऊल टाकले तेव्हा तिच्या शरीरातून एक विजेची लहर धावून गेली. पण त्याचवेळी तिला जाणवले की तिच्या मनातील सर्व भीती आणि थकवा त्या पवित्र स्पर्शाने कुठल्या कुठे पळून गेला आहे. आता तिला वेध लागले होते ते सूर्योदयापूर्वीच्या त्या स्नानविधीचे आणि पितृतर्पणाचे, ज्यासाठी तिने आजपर्यंतचे सर्व कष्ट सोसले होते, आणि नदीच्या पात्रात उभे राहून ती आता पुढील विधीसाठी सज्ज झाली होती. सगुणाने नदीच्या त्या थंडगार पात्रात डुबकी लावली आणि तिच्या मनात हर हर महादेव या नामाचा अखंड जयघोष सुरू झाला. प्रत्येक डुबकीसोबत तिला असे जाणवत होते की तिच्या जन्मांतरीची पापं आणि मनातील सर्व नकारात्मकता या पवित्र जलात विरघळून जात आहे. स्नानानंतर तिने होल्या अंगानेच नदीच्या पात्रात उभे राहून त्र्यंबक बाबांनी सांगितल्याप्रमाणे दक्षिण दिशेकडे तोंड केले आणि आपल्या हातांच्या उंजळीत काळे तीळ, थोडे पाणी आणि कुश गवत घेतले. पहाटेच्या त्या धुसर प्रकाशात जेव्हा सूर्याची पहिली किरणे आकाशात उमटत होती तेव्हा तिने डोळे मिटले आणि आपल्या पूर्वजांचे म्हणजेच पितरांचे अत्यंत काकळुतीने स्मरण केले. तिने मनातल्या मनात प्रार्थना केली की हे माझ्या पूर्वजांनो, जर आमच्याकडून काही चूक झाली असेल, जर तुमच्या तृप्तीत काही उणीव राहिली असेल तर या लेकीला क्षमा
क्षमा करा आणि माझ्या सदाशिवचे प्राण वाचवण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. तुमच्या आशीर्वादाशिवाय हे घर पुन्हा उभे राहू शकणार नाही. असे म्हणून तिने अत्यंत श्रद्धेने तीळ आणि पाणी नदीच्या पात्रात सोडले. प्रत्येक वेळी जेव्हा ती ओंजळीतून तर्पण सोडत होती तेव्हा तिला स्वतःच्या हृदयावरचा एक मोठा भार हलका झाल्यासारखा वाटत होता. त्या क्षणी तिला हवेत एक विशिष्ट प्रकारचा सुगंध आणि शांतता जाणवू लागली. जणू काही तिचे पूर्वज तिथे अदृश्य रूपात उपस्थित राहून तिचे हे अर्घ्य स्वीकारत होते आणि तिला अभय देत होते. नदीच्या पाटावर लाटांचा तो मंद आवाज आणि सगुणाची ती निश्चल भक्ती पाहून निसर्गही जणू स्तब्ध झाला होता. तिने आपल्या पूर्वजांच्या 7 पिढ्यांचे नाव घेऊन त्यांना तृप्त होण्याची विनंती केली आणि त्यानंतर तिने महादेवाच्या नावाचा जय जयकार केला. पितृतर्पण पूर्ण झाल्यावर सगुणाच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान आणि तेज दिसू लागले होते, कारण तिला आता खात्री पटली होती की तिच्या घराण्यावरचे जे काही संकट होते ते आता दूर होण्यास सुरुवात झाली आहे. आता तिला पुढच्या महत्त्वाच्या विधीसाठी सज्ज व्हायचे होते, जो म्हणजे अश्वत्थ वृक्षाची पूजा आणि प्रदक्षिणा, ज्यासाठी तिने आधीपासूनच सर्व साहित्य जपून ठेवले होते. नदीच्या काठावरून बाहेर येताना तिची पावले आता अधिक खंबीर होती आणि तिचे मन एखाद्या शांत सरोवरासारखे स्थिर झाले होते. तिने ओले वस्त्र बदलून कोरडे वस्त्र परिधान केले आणि अश्वत्थ वृक्षाच्या दिशेने ती चालू लागली, जिथे तिला भगवान विष्णू आणि महादेव यांच्या संयुक्त शक्तीचे दर्शन घ्यायचे होते. नदीकाठच्या त्या पुरातन शिवमंदिराच्या आवारात एक विशाल आणि डेरेदार अश्वत्थ वृक्ष होता, ज्याच्या फांद्या जणू आकाशाला स्पर्श करत होत्या आणि मुळे जमिनीच्या खोलवर रुतलेली होती. सगुणा तिथे पोहोचली तेव्हा सूर्याची कोवळी किरणे पानापानातून पाझरत होती. तिने प्रथम त्या पवित्र वृक्षाला मनोभावे वंदन केले आणि झाडाच्या बुंध्यापाशी असलेली जागा स्वच्छ करून तिथे एक सुंदर रांगोळी काढली. त्यानंतर तिने आपल्या टोपलीतील महादेवाची तस्वीर आणि एक छोटी पिंडी तिथे स्थापन केली. समर्थ बाबांनी सांगितल्याप्रमाणे तिने पंचोपचार पूजा सुरू केली. चंदनाचा टिळा लावला, सुवासिक फुले वाहिली आणि शुद्ध तुपाचा दिवा लावून वातावरणात एक दैवी प्रकाश पसरवला. आता वेळ होती त्या सर्वात कठीण पण महत्त्वाच्या विधीची, म्हणजेच 108 प्रदक्षिणा घालण्याची. तिने आपल्या सोबत आणलेल्या 108 वस्तू एका बाजूला ठेवल्या आणि प्रत्येक प्रदक्षिणेला एक वस्तू वृक्षाच्या चरणी अर्पण करण्याचा निश्चय केला. सगुणाने पहिली प्रदक्षिणा सुरू केली तेव्हा तिच्या ओठांवर ओम नमः शिवाय हा मंत्र आणि डोळ्यात पती सदाशिवचा तो आजारी चेहरा होता. पण जशा प्रदक्षिणा वाढत गेल्या तसतसा तिचा देहभान हरपत चालला आणि तिला फक्त त्या मंत्राचा नाद ऐकू येऊ लागला. 10, 20, 50 प्रदक्षिणा झाल्यावर तिच्या पायांत गोळे येऊ लागले. घामाने तिचे अंग चिंब भिजले आणि दुपारच्या उन्हाचा चटकाही बसू लागला. पण तिने एक क्षणही विश्रांती घेतली नाही, कारण तिला माहीत होते की हाच तो मार्ग आहे जो तिच्या सदाशिवला यमराजाच्या तावडीतून सोडवू शकतो. 70-80 प्रदक्षिणांपर्यंत पोहोचताना तिचे डोळे अंधारित होते, पण तिच्या अंतर्मनातील ज्योत अधिकच प्रज्वलित झाली होती. प्रत्येक प्रदक्षिणेसोबत ती आपल्या पतीच्या आयुष्यातील एक संकट दूर करत असल्याची तिला अनुभूती येत होती. जेव्हा तिने 108वी प्रदक्षिणा पूर्ण केली आणि शेवटची सुपारी भगवान विष्णू आणि महादेवाच्या चरणी अर्पण केली, तेव्हा तिला अचानक एक विलक्षण शांतता आणि गारवा जाणवला. जणू त्या वृक्षाने आपल्या शीतल छायेत तिला सामावून घेतले होते. सगुणा तिथेच अश्वत्थ वृक्षाच्या बुंध्याला टेकून बसली. तिचे शरीर थकले होते, पण तिचे मन एका अतींद्रिय आनंदाने भरून गेले होते. तिला मनोमन पटले होते की तिची ही तपश्चर्या विफळ जाणार नाही आणि भगवान शंकर नक्कीच तिच्या पदरात यश टाकतील. सगुणा त्या विशाल अश्वत्थ वृक्षाच्या बुंध्याशी डोळे मिटून बसली असतानाच तिला एक अद्भुत अनुभव आला. अचानक कुठून तरी एक मंद आणि सुवासिक वाऱ्याची झुळूक आली, जिने तिच्या श्रमाचा सर्व थकवा क्षणात पळवून लावला. आणि त्याच क्षणी वृक्षावरून एक टवटवीत बेलखळ आणि पारिजातकाचे फूल तिच्या ओंजळीत येऊन पडले. जणू काही प्रत्यक्ष महादेवाने आणि विष्णू भगवंताने तिच्या पूजेचा स्वीकार केला होता. हे दैवी संकेत पाहून सगुणाच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. तिला आता पूर्ण खात्री पटली होती की तिचा सदाशिव आता मृत्यूच्या दाढेतून नक्कीच बाहेर येईल, कारण ज्या पूजेला ईश्वराची अशी दाद मिळते ती कधीच निष्फळ ठरत नाही. तिला मंदिरातून घंटांचा नाद ऐकू येऊ लागला, जो एरवीपेक्षा अधिक मधुर आणि आश्वासक वाटत होता. आणि सभोवतालचे पक्षीसुद्धा जणू काही तिला शुभ संदेश देत असल्यासारखा किलबिलाट करू लागले, ज्यामुळे सगुणाचा आत्मविश्वास 100 पटीने वाढला. तिने मनोमन त्या पवित्र वृक्षाची आणि पिंडीची पुन्हा एकदा क्षमा मागितली की जर काही उणीव राहिली असेल तर पदरात घ्यावी, आणि मनोभावे नमस्कार करून तिने पूजेचे साहित्य आवरण्यास सुरुवात केली, कारण आता तिला या व्रताचा पुढचा भाग म्हणजे दानाचे महत्त्व पूर्ण करायचे होते.
तिला जाणवले की तिच्या हृदयातील की धडधड आता शांत झाली असून तिथे एक प्रकारचे आध्यात्मिक समाधान नांदत आहे आणि ती आता केवळ एक सामान्य स्त्री राहिली नसून ईश्वरी प्रेरणेने भारलेली एक महान पतिव्रता बनली आहे, जिच्या संकल्पापुढे काळालाही झुकावे लागेल. सगुणा घाटावरून बाहेर पडली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे तेज सूर्याच्या प्रकाशापेक्षाही अधिक तेजस्वी वाटत होते आणि तिच्या पावलांत आता थकवा नसून एक प्रकारची दैवी ऊर्जा संचारली होती. तिला आता आपल्या पतीकडे लवकर पोहोचायचे होते, पण वाटेत तिला काहीतरी असे दिसणार होते जे तिच्या या व्रताची अंतिम परीक्षा घेणार होते. सगुणा घाटावरून लगबगीने घराकडे परतत असताना वाटेत तिला गावाच्या वेशीवर एका मोडक्या झोपडीबाहेर धोंडू बसलेला दिसला, जो गावातील अत्यंत गरीब मजूर होता आणि दुष्काळामुळे कित्येक दिवसांपासून काम नसल्याने तो आणि त्याचे लहान मूल भुकेने व्याकुळ झाले होते. धोंडूची ती अवस्था पाहून सगुणा क्षणभर थांबली. खरं तर तिच्याकडेही काही विशेष नव्हते, पण तिने व्रताच्या साहित्यासोबत प्रसादासाठी जे थोडेफार धान्य आणि फळे बाजूला ठेवली होती ती तिने कोणत्याही संकोचाशिवाय त्या भुकेल्या बापाला आणि मुलाला देऊन टाकली. धोंडूने जेव्हा सगुणाच्या हातातील ते दान पाहिले तेव्हा त्याच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू तरळले आणि त्याने गदगदल्या स्वरात तिला आशीर्वाद दिला की आई, तुझा संसार सुखाचा होवो आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. या निस्वार्थ सेवेने सगुणाच्या मनाला मिळणारे समाधान हे कोणत्याही मोठ्या यज्ञापेक्षा कमी नव्हते. सगुणाला आठवले की समर्थ बाबांनी सांगितले होते की सोमवती अमावस्येला उपाशाला दिलेला घास हा साक्षात ईश्वरापर्यंत पोहोचतो आणि आज तिने ते पुण्य स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवले होते. तिने त्या मुलाच्या डोक्यावर मायेने हात फिरवला आणि मनोमन महादेवाचे आभार मानले की तिला अशा कठीण प्रसंगातही कोणाच्या तरी कामाला येण्याची संधी मिळाली. सगुणाच्या मनात आता एक वेगळीच शांती नांदत होती आणि तिला असे वाटत होते की तिने दिलेले हे दान तिच्या पतीच्या आयुष्यासाठी एक सुरक्षा कवच बनले आहे. तिला आता घराची ओढ लागली होती आणि तिची पावलं झपाट्याने घराच्या दिशेने पडू लागली, कारण तिला ठाऊक होते की तिची ही निस्वार्थ भक्ती आणि सेवा आता नक्कीच रंगाला येईल आणि सदाशिवच्या आयुष्यात एक नवीन सकाळ उजाडेल. सगुणा जेव्हा घराच्या उंबरठ्यावर पोहोचली तेव्हा तिचे हृदय धडधडत होते. तिला भीती होती की आत गेल्यावर तिला काय पाहायला मिळेल, पण जसजशी ती घराच्या जवळ गेली तसतसा तिला एक विलक्षण सुगंध जाणवू लागला, जो एखाद्या देवघरातील उदबत्तीचा असावा तसा होता. तिने घाबरतच घरात पाऊल ठेवले आणि पाहिले तर सुमती आजी सदाशिवच्या उशाशी बसून आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहत होत्या. सगुणा धावतच सदाशिवच्या अंथरुणापाशी गेली आणि तिने त्याच्या कपाळाला स्पर्श केला तर काय आश्चर्य! जो देह काही तासांपूर्वी आगीसारखे तापत होता तो आता एखाद्या पहाटेच्या दवबिंदूसारखे शीतल झाला होता. सदाशिवच्या चेहऱ्यावर जी काळवणलेली छटा होती ती कुठल्या कुठे पळून गेली होती आणि तिथे आता एक नैसर्गिक टवटवीतपणा दिसू लागला होता. सगुणाने डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंना वाट करून दिली आणि मनोमन महादेवाचे आभार मानले की तिची ही खडतर तपश्चर्या फळाला आली आहे. त्याचवेळी सदाशिवने हळूच आपले डोळे उघडले आणि सगुणाकडे बघून एक क्षीण पण गोड स्मितहास्य केले. त्याने आपला हात वर उचलून सगुणाच्या हाताला स्पर्श केला आणि हळूच विचारले की सगुणे, इतका वेळ कुठे होतीस ग? मला स्वप्नात असे वाटले की कुणीतरी तेजस्वी पुरुष माझ्या उशाशी येऊन बसले आहेत आणि त्यांनी माझ्या मस्तकावर हात फिरवला आहे. त्यानंतर मला इतके हलके वाटू लागले की जणू माझ्या शरीरातील सर्व वेदना नष्ट झाल्या आहेत. हे ऐकून सुमती आजींनी गदगदल्या स्वरात सांगितले की बाळा, ही तुझ्या सगुणाची भक्ती आणि सोमवती अमावस्येच्या व्रताचे फळ आहे, जिने तुझ्यासाठी काळाशी सुद्धा झुंज दिली आहे. त्याच क्षणी गावातील वैद्यांना बोलावणे धाडण्यात आले होते. ते जेव्हा तिथे पोहोचले आणि त्यांनी सदाशिवची नाडी तपासली तेव्हा त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना, कारण ज्या रुग्णाने मरणाशी शेवटची घटका मोजली होती तो आता अगदी सुस्थितीत बसून बोलत होता. वैद्यांनी विस्मयाने विचारले की सगुणे, तू असे कोणते औषध दिले याला? कारण माझ्या अनुभवात तरी असा चमत्कार कधी घडलेला नाही. सर्व जडीबुटी जिथे निष्फळ ठरल्या तिथे असा बदल होणे हे केवळ ईश्वराच्याच हातात आहे. सगुणाने शांतपणे समर्थ बाबा आणि त्र्यंबक बाबा यांचे स्मरण केले आणि सांगितले की हा केवळ श्रद्धेचा विजय आहे. वैद्यांनी सुद्धा नतमस्तक होऊन कबूल केले की मानवी विज्ञानाच्या पलीकडेही एक मोठी शक्ती आहे जी या सृष्टीचा कारभार चालवते.
गावातील काही लोक जे सगुणाची निंदा करत होते ते सुद्धा हळूहळू तिथे जमले आणि सदाशिवला जिवंत आणि बोलताना पाहून त्यांनी अवाक होऊन सगुणाकडे आदराने पाहिले. त्यांना जाणीव झाली की ज्या श्रद्धेला ते वेडेपणा समजत होते ती श्रद्धाच आज एका घराचा आधार ठरली होती. सगुणाने ते पवित्र बेल आणि फूल सदाशिवच्या उशाशी ठेवले आणि त्याला पाणी पाजले. तेव्हा सदाशिवला नवजीवन मिळाल्याचा भास झाला आणि अख्ख्या घरात आनंदाचे वातावरण पसरले. सदाशिव आता हळूहळू सावरत होता, पण खरा चमत्कार तर अजून बाकी होता, जो त्यांच्या दारिद्र्याचे कायमचे उच्चाटन करणार होता. सदाशिवच्या प्रकृतीत झालेली ती अद्भुत सुधारणा पाहून सगुणाच्या मनात भक्तीचे आणि कृतज्ञतेचे भरते आले होते. पण घराची आर्थिक ओढतण आणि सावकाराचे कर्ज हे अजूनही तिच्यासमोर डोंगरासारखे उभे होते. मात्र सोमवती अमावस्येच्या त्या महाव्रताचा महिमा असा आगाध होता की तो केवळ शरीरच व्याधीमुक्त करत नाही तर नशीबही उजळून टाकतो याची प्रचिती तिला लवकरच येणार होती. दुसऱ्या दिवशी पहाटे जेव्हा सगुणा नेहमीप्रमाणे अंगण झाडत होती आणि महादेवाच्या नामाचा जप करत होती तेव्हा तिला घराच्या कोपऱ्यात असलेल्या एका जुन्या मातीने माखलेल्या अंधाऱ्या खोलीत काहीतरी चमकताना दिसले. ही खोली वर्षानुवर्षे बंद होती आणि ती केवळ अडगळीचे सामान ठेवण्यासाठी वापरली जात असे. सगुणाने कुतूहलाने आत जाऊन पाहिले तेव्हा तिला जमिनीखाली गाडलेल्या एका जुन्या रांजणाचे तोंड वर आलेले दिसले, जे कदाचित जमिनीच्या हालचालीमुळे किंवा ईश्वरी कृपेने वर आले असावे. तिने जेव्हा त्या रांजणावरील माती बाजूला केली आणि त्याचे झाकण उघडले तेव्हा तिच्या डोळ्यांवर तिचा विश्वासच बसेना, कारण तो रांजण सोन्याच्या जुन्या मोहरांनी आणि मौल्यवान रत्नांनी काठोकाठ भरलेला होता. जणू काही त्र्यंबक बाबांनी सांगितल्याप्रमाणे पितरांनी सगुणाच्या निस्वार्थ सेवेवर प्रसन्न होऊन आपल्या या लेकीसाठी हे गुप्तधन राखून ठेवले होते. सगुणाने धावत जाऊन सुमती आजींना ही गोष्ट सांगितली तेव्हा आजींच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले आणि त्या म्हणाल्या की हे तुझ्या सोमवती अमावस्येच्या व्रताचे फळ आहे पोरी. देवाला जेव्हा द्यायचे असते तेव्हा तो छप्पर फाडून देतो. सगुणा अजून या धक्क्यातून सावरलीही नव्हती. तोच घराबाहेर एका मोठ्या घोडागाडीचा आवाज आला आणि गावातील तो उद्धट सावकार जो रोज सगुणाला घराबाहेर काढण्याची धमकी द्यायचा तो आज चक्क हातात फळांची टोपली आणि सदाशिवने गहाण ठेवलेले सर्व दागिने घेऊन दारात उभा होता. सावकाराचा तो रागीट चेहरा आज भीतीने आणि आदराने पार बदलून गेला होता. त्याने सगुणाच्या पाया पडत गदगदल्या स्वरात सांगितले की आई, मला माफ कर. रात्री माझ्या स्वप्नात साक्षात भगवान शंकर आले होते आणि त्यांनी मला तुझ्यासारख्या महासाध्वीला त्रास न देण्याची सक्त ताकीद दिली. मी तुझे सर्व कर्ज माफ केले आहे आणि हे तुझे दागिने तुला सन्मानाने परत करायला आलो आहे. हे ऐकून सगुणा थक्क झाली आणि तिला भगवंताच्या अचाट लीलेचे दर्शन घडले. पण चमत्कार इथेच संपला नव्हता, कारण सदाशिव जेव्हा हळूहळू चालत आपल्या त्या करपलेल्या शेतावर पोहोचला तेव्हा त्याला दिसले की ज्या जमिनीला भीषण भेगा पडल्या होत्या तिथे अचानक एक गोड पाण्याचा झरा झुळझुळ वाहू लागला आहे. आजूबाजूची जमीन त्या पाण्याने ओली झाली होती आणि वाळलेली पिके पुन्हा एकदा हिरवीगार होऊ लागली होती. जणू निसर्गाने सुद्धा सगुणाच्या पतिव्रतेपुढे आपली मान झुकवली होती. अख्ख्या गावात हा चमत्कार वाऱ्यासारखा पसरला आणि जे लोक सगुणाची निंदा करत होते तेच आता तिला वंदन करण्यासाठी आणि तिच्या दर्शनासाठी घराबाहेर गर्दी करू लागले. सगुणाने मात्र या सर्व वैभवातही आपला नम्रपणा सोडला नाही आणि सर्वात आधी तिने त्या संपत्तीतील काही भाग गावातील मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आणि गरिबांच्या अन्नासाठी बाजूला काढला. सदाशिव आता पूर्णपणे ठणठणीत झाला होता आणि त्याच्या रंगात पूर्वीसारखीच ताकद संचारली होती. त्यांचे घर जे कधी काळी दुःखाच्या सावलीत होते ते आता आनंदाने, समृद्धीने आणि धान्याने ओसंडून वाहू लागले होते. सगुणाने मनोमन समर्थ बाबा आणि त्र्यंबक बाबांचे आभार मानले, कारण त्यांच्या मार्गदर्शनामुळेच तिला हा मार्ग सापडला होता. सोमवती अमावस्येच्या त्या एका दिवसाने सगुणाच्या आयुष्याचा नूरच पालटून टाकला होता आणि आता तिचे घर पुन्हा एकदा चैतन्याने न्हाऊन निघाले होते. सगुणाच्या अढळ भक्तीचा आणि सोमवती अमावस्येच्या त्या दुर्मिळ योगाचा महिमा आता केवळ त्या एका गावापुरता मर्यादित राहिला नव्हता, तर पंचक्रोशीतील 10 गावांतील लोक या दैवी चमत्काराबद्दल मोठ्या आदराने बोलू लागले होते. सदाशिव आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला होता. त्याच्या अंगात पूर्वीसारखेच वाघाचे बळ संचारले होते आणि त्याच्या शेतात जणू साक्षात अन्नपूर्णच नांदू लागली होती. ज्या जमिनीला दुष्काळाने खाक केले होते तिथे आता डोळणारी हिरवीगार पिकी पाहून साऱ्या गावाचे डोळे दिपून जात असत. सगुण आणि सदाशिवने आपल्या सुखाच्या दिवसांतही अहंकाराला थारा दिला नाही.
तर त्यांनी ठरवले की ज्या 2 महापुरुषांनी त्यांना अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवला, त्या समर्थ बाबा आणि त्र्यंबक बाबांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय त्यांचे हे नवजीवन अपूर्ण आहे. ते दोघेही सर्वात आधी त्या घनदाट अमराईतील मठात गेले, जिथे समर्थ बाबा शांत मुद्रेत ध्यानाला बसले होते. सगुणा आणि सदाशिवने त्यांच्या चरणी लोटांगण घातले. तेव्हा बाबांनी स्मितहास्य करत सांगितले की बाळांनो, हे वैभव आणि हे आरोग्य तुमच्या दृढ श्रद्धेचे फळ आहे. जेव्हा मानवी बुद्धी आणि तर्क संपतात, तिथेच ईश्वरी चमत्काराची पावले उमटतात. सगुणाच्या पतिव्रतेच्या पुण्याईने प्रत्यक्ष महादेवालाही तुमचे नशीब पालटावे लागले. तिथून आशीर्वाद घेऊन ते त्र्यंबक बाबांच्या कौलारू घरापाशी पोहोचले. तेव्हा बाबांनी त्यांचे स्वागत करताना म्हटले की ज्याप्रमाणे मुळांना पाणी घातल्यावर झाड बहरते, तसेच तू पितरांना दिलेल्या जलामुळे आज तुझे कुळ आणि वंश पुन्हा एकदा आनंदाने बहरला आहे. पूर्वजांचे आशीर्वाद हेच घराण्याचे सर्वात मोठे कवच असते, हे विसरू नका. सगुणाने त्या दिवसापासून दरवर्षी येणाऱ्या प्रत्येक सोमवती अमावस्येला हे महाव्रत करण्याचा संकल्प केला आणि गावातील इतर गरीब व संकटात सापडलेल्या स्त्रियांनाही या व्रताचे शास्त्रोक्त नियम, पिंपळाची पूजा आणि पितृतर्पणाचे महत्त्व सांगण्यास सुरुवात केली. त्यांच्या घरात जो सोन्याच्या मोहरांचा रांजण सापडला होता, त्याचा उपयोग त्यांनी स्वतःच्या चैनीसाठी न करता गावातील गरजू मुलींच्या लग्नासाठी, अनाथांच्या शिक्षणासाठी आणि एक मोठे सदावर्त सुरू करण्यासाठी केला, जिथे प्रत्येक भुकेल्याला अन्नाचा घास मिळेल अशी सोय करण्यात आली. सदाशिवने शेतात राबताना दरवर्षी पिकाचा पहिला भाग देवाच्या चरणी आणि गरिबांच्या वाटणीला देण्याचा नियम पाळला, ज्यामुळे त्यांच्या घरातील लक्ष्मी कधीच कमी झाली नाही. सगुणाची ही कथा आजही गोदावरीच्या तीरावर अत्यंत भक्तिभावाने सांगितली जाते, जी आपल्याला हेच शिकवते की संकटे कितीही डोंगरा एवढी असली तरी मनातील शुद्ध भक्ती आणि शास्त्रावरील विश्वास असेल तर प्रत्यक्ष काळालाही मागे हटावे लागते. जो कोणी भाविक सोमवती अमावस्येचा हा महिमा ऐकतो किंवा वाचतो आणि मनोभावे अश्वत्थ वृक्षाची प्रदक्षिणा घालून पितरांचे स्मरण करतो, त्याच्या जीवनातील सर्व इडापिडा टळतात, पतीला दीर्घायुष्य लाभते आणि घराण्यावर सदैव सुख समृद्धीची सावली राहते. अशा प्रकारे सदाशिव आणि सगुणाचा हा भक्तीचा प्रवास साऱ्या जगासाठी एक प्रेरणा ठरला आणि ओम नमः शिवायच्या जयघोषात त्यांच्या संसाराची ही यशोगाथा ईश्वराच्या चरणी कायमची अमर झाली. मित्रांनो, सोमवती अमावस्येची ही दिव्य आणि भावपूर्ण कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला ही माहिती आणि सगुणाची ही भक्ती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन पौराणिक व धार्मिक कथांसाठी आपल्या सात्विक मराठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तुमच्या या अनमोल पाठिंब्याबद्दल मनापासून धन्यवाद.